सरकारांचा विजय असो। सरकार साहेब, तो जो साधू होता ना, तो त्याला म्हणे आजार झाला आणि तो मेला। मेला? मेला। साधू मेला? मेला। त्याचा प्रेत घेऊन ये। बापरे, प्रेत काय काम काय? हा, ओ साधू बाबा। अरे बापरे, हेलो, नमो नारायण साधू महाराज। आदेश आदेश। आवरत आहे का? सगळे माणसं इथे। नहीं ये क्या बात है? मायके वो बाल ब्रह्मचारी साधु है। औरत पानी का मुंह देखता नहीं, औरत पानी की थाम पर गिर देता नहीं, औरत पानी का हाथ का खाना खाता नहीं। 12 वर्ष में थोड़े दिन बाकी में इंद्रपुरी का राजा बनने वाला है। इंद्रपुरीचा राजा? इंद्रपुरीचा राजा तर नाही, पण माझ्या लोहारे गावाच्या मशानभूमीचा राजा मी तुला नक्कीच बनवतो। तुम क्या बोल रहे हैं? मेरे को समझ में आता नहीं। आता समझे, डोळे उघडा। तुम्हारे भरोसे पे? हाँ। देखो बोला। हाँ। औरत तो ना? नहीं। सब आदमी आदमी है, सब आदमी आदमी है। अरे हमको नहीं हाथ लगा रहे। कोई बात नहीं। महाराज, आता जिथे तुम्ही उभे आहे, कधी या महालामध्ये तुम्ही आले होते का? बाता करे तुम, कुछ भी बाता करे। माला मध्ये आले होते का म्हणे? कुछ भी बाता करे। नाही बा, मी काही तुमचा महाल पुढे येईल काय आपल्याला काय? जो था मैंने तुमको सांगून दिला, अच्छा मी येतो। बोलो हो, हे काय पाळला होतो? बरं, रुमा नावाच्या बाईला तुम्ही ओळखता का? रुमा नामा कोने हमको कुछ पता नहीं। सरकार जो था मैंने तुमको बता दिया। रुमा कौन है, रामा कौन है, मैंने आंखों से देखा भी नहीं, कानों से सुना भी नहीं। अच्छा मैं ये तो इसको सांगो ना हो। बरं, फुलसेन नावाच्या मुलाला तू ओळखतो का? क्या दीवाने बन गए क्या बोला? राजे महाराजे होकर फुलसिंग फालसिंग कोण हमको क्या पता? मंडळी, वाकडं बोट केल्याशिवाय तुपाचा गोळा वर येत नाही असे आपले वडील लोक म्हणतात। नाही तलवारवर बसाला आणि जितली मत माझा आहे ना, तिथला पटपट बोली तो मायाने। एक काम कर, शिवाई, आमचा जो जनरल संडास आहे त्या संडासच्या रूम मध्ये याला बंद कर। महल में मेरे को जगह नहीं क्या? माणसाची वृत्ती ज्या माणसाला असली त्याच्यासाठी महाल, बंगले, माडी, हवेली, पण ज्याची वृत्ती राक्षसाची आहे त्याला जिवंतपणे नरकवास म्हणजे संडास घेऊन जायला। अगर राणी रुमा, पहा मंडळी, हा 4 शब्द 4 जागी गेले। माझी बायको म्हणते माझ्या देराने माझ्याकडे नवरा बायकोचा प्रेम मागितला। माझा भाऊ म्हणतो वहिनीच्या पलंगावर साधू पाहिला। रावा म्हणतो रुमाबाईने साधू ठेवला, जरा स्वयंपाक खायला दिला। आता साधू म्हणतो या महालात मी आलोच नाही, रुमा नावाच्या बाईला मी ओळखत नाही आणि फुलसेन नावाच्या मुलाला मी कधी पाहिलंच नाही। आता याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय? ठीक आहे बघू। अगं रुमा, ओ म्हणा, ऐका तत्रामध्ये जाईन येऊ। ए, कुठे फिरते का तिकडे? नाही, माझ्या भावाचं लग्न आहे। हा, तुझ्या भावाच्या लग्नाला मी तुला पाठवतो, पण तुला वाजाडून घेऊ दे। हा, आहेर आहेर, तू अशी येणारच नाही मग। शिपाई, तिचं स्वागत करून घेऊन ये रे, स्वागत करून आण, स्वागत।
ये इकडे बस आता याची नोकरी गेली, तुझी नोकरी गेली समज आता. तुझ्या मायला तुझी मालकीण आहे. मग तुझ्या मालकीणला मारतो. नाही येणं का तू घाबरू नको, मी तुझ्या जवळ आहे ना. माझा जीव गेल्यावर का बरं एक शब्द विचारायचा आहे तुला. तयारी चालू आहे ना. आपल्या दरबारामध्ये माझ्या मागे कोणी साधू आला होता का? मग असं मला पहिल्यांदा विचारायला पाहिजे होतं. गेलं ना ते ना मला चढाचढ मारू राहिले. अरे त्याची नोकरी गेली समज आता. महाराज तुम्ही देशावर गेले ना हा, तेव्हापासून आपल्या दरबारामध्ये कोणी साधू आला नाही. त्या साधूला संडास मधून काढ. अरे आता खरं नेमन बोलणं तर ठीक आहे. नाही ते तिला कमी भेटणं तुला जास्त भेटलं. अरे आता वास येतो आणि तेव्हा वास येत नव्हता का? या शब्दाचा अर्थ मला आणि बसलेले माझं प्रेक्षक यांना ऐकायचं आहे. या शब्दाचा अर्थ तो झाला ना. हे तुम्हारी रुमा रानी है ना. हा हे तुम्हारी रुमा रानी. हा, मैंने उसको रखेल भी आणि ठेवली भी. अरे तुमच्यावर आमचा किती विश्वास, किती भरोसा, हा? आणि तुम्ही असे नीच कृत्य करतात. मी जे बोललोय अगदी बरोबर आहे, 100% बरोबर आहे. पण हे जे काम आहे ना सरकार, हे माणसाच्या मताने होत नाही. एका दिवसाची घटना अशी घडली. या तुमच्या रुमाबाईने माझ्याकडे 2 दाशा पाठवल्या आणि त्या दाशाने मला सांगितलं, म्हणे साधू महाराज आमच्या बाई साहेबांनी तुम्हाला काही महाराज बोलवलं. म्हणजे साध्या मताने आलो. मला वाटतं राजे महाराज यांनी आहोत आपण झालं नको का. साध्या मताने आलो. आल्या बाईने दुसरा विशेष घेतला नाही. मला डायरेक्ट विचारलं बाईने, म्हणे साधू महाराज तुम्हाला प्रेम माहिती आहे का म्हणे. हा 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 हा, तरी त्या बाईला मी उदाहरण दिलं. म्हटलं बाई प्रेमामध्ये लई फरक असतो. म्हटलं भाव भावाचा प्रेम, दोस्त मित्राचा प्रेम, बहीण भावाचा प्रेम, आई लेकराचा प्रेम आणि जगा वेगळा जरी म्हटलं नवरा बायकोचा प्रेम. काय सांगावं सरकार, तुम्हाला बाईने तोच शब्द धरून देतला. म्हणे साधू महाराज मला नवरा बायकोचाच प्रेम पाहिजे.